गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। आम्ही चाललो आहे आता दूध आणायला। मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले। दिवाळी झालेली आहे, आज शनिवार आहे, तर सगळीकडे एकदम शांत वातावरण आहे। तर आम्हाला हे मंडेपासून ऑफिस आहे, तो म्हटलं चला आता आजचा प्लॅन करू, काहीतरी कुठेतरी फिरायला जाऊ। हे बघा मित्रांनो, जसं काल सांगितलं इथं बनत आहे, ती बनली आपली पुदिना चटणी का खोबऱ्याची आहे, खोबऱ्याची चटणी बॅटर आणि इथं आहे भोपळा, म्हणजे याचं बनणार आहे सांबर। इथं चिंच भिजायला टाकली आहे, म्हणजे बनणार आहे सांबर। चलो गाइस, करते हैं ब्रेकफास्ट। हा लावतो, राहू दे। इडली, सांबर, खोबऱ्याची चटणी। इवानला झाली सर्दी। बघा मित्रांनो, विवानचा टक्कल करायचा आहे आम्हाला आज। बरेच केस वाढले, दिवाळी झाली, सगळं झालं आता। चलो गणपती बाप्पा मोरया। केस पडले तुझे हो। ते बघा मित्रांनो, विवानचा टक्कल केलाय, रडायला लागलाय, त्याला झोप आली। आता थोडी थोडी फिनिशिंग बाकी। आपण उद्या करू हा बाकीचा टक्कल। दूध प्यायचं। गणपती बाप्पा। मित्रांनो, आम्ही चाललोय तुळापूरला, इथून 20 किलोमीटर आहे, 22। संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे ते, पुण्यापासून 22 किलोमीटर नगरच्या डायरेक्शननी। एक प्रॉब्लेम झालाय मित्रांनो, आता बघा तुम्ही काय झालाय। असं काय झालंय, ते अडकलं होतं, काहीतरी सेन्सर ऍक्टिव्हेट झाला असं त्याचा। मित्रांनो, लोणीकंच्या पुढे आले तुम्ही तर 1 किलोमीटर वर लेफ्ट घ्यायचंय। आता मी तो लेफ्ट घेतोय, तुम्हाला पण दाखवतो। तुळापूर म्हणून बोर्ड लावलेला इथं। इथून पुढे आहे 6.5 किलोमीटर। समाधी स्थळ आपलं खेत पोचलोय मित्रांनो आम्ही। इथं गाड्या अशा पार्क केल्यात सगळ्यांनी, मग आपण पण लावलेली आहे गाडी। आहे गर्दी, आज सुट्टी आहे, तुम्ही बघू शकता समोर। धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार, श्री क्षेत्र तुळापूर। मस्त आहे इथं खायला प्यायला। कशाला आणायला लागत होतं। संगमेश्वर मंदिर आहे इथे मित्रांनो, तर आम्ही आता दर्शन घेतो पहिलं मंदिरात। तीन नद्यांचा संगम आहे मित्रांनो इथं। आहे बघा, हे गेट बंद आहे, आपण पलीकडून जाऊयात। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी इकडे जाऊयात, इथे आहे समाधी स्थळ।
हे बघा ही नदी आहे खाली. आता आम्ही खाली जातो तिकडे. एक इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, इथं बघा छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय म्युझियम तुळापूर वाकवस्ती यांनी इथं नंबर पण दिलेला आहे. हे बघा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट, शिवकालीन शस्त्रे, शेती अवजारे, संस्कृती, मावळे मूर्ती हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल. म्युझियम आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट केला की ते सांगतील इकडे इकडे या म्हणून. चला आता आम्ही जातो खाली. हे गेट बंदच असतं का? हे गेट बंद होतं मग आम्ही इकडून आलो. कचरा वगैरे टाकायचा ना असे नोटीस लिहिलेली इथं. तीन नद्यांचा संगम आहे. मला एक दिसते इकडून आलेली, तिकडून. मूर्ती भिंत पडण्याची. भिंतीवर उभे ना अथवा बसू नका. व्हायरल व्हिडिओ. चला मित्रांनो, तर लेफ्ट साईडला संभाजी महाराजांचा पुतळा दिसत असेल तुम्हाला. आणि पत्रे लावले त्यामुळे जाता येत नाही पलीकडे. आय थिंक सो. इथूनच बघायचा प्रयत्न करू. इथं काहीतरी बांधकाम पण चालू आहे पलीकडे. बघा तिथं पुतळा आहे शिवाजी संभाजी महाराजांचं, पण हे काम चालू असल्यामुळे तिथं जाता येत नाही आहे. इथं काहीतरी होईल नवीन असं वाटतंय. पार्किंग वगैरे ते बोलले मागाशी की पार्किंग पण होणार आहे आतमध्ये. आता हे सगळं घेऊन जातो खायला आणले ते मी खातो आतमध्ये. हे बघा मित्रांनो, आम्ही खायला आणलेलं पेरू, ॲपल, चिवडा वगैरे आणलाय. कापण्या पण आणल्यात का? आणि याच्यात आणलाय मसाला पाहिजे. हे बघा ओरिगानो पण आणलंय श्रावणी. पेरूवर लावून खायचे का? देऊ का कापून पेरू? हे घे. कचरा एका ठिकाणी टाका फक्त सगळं. इसम मसाला भर के ले लो. संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारलं होतं ना, त्यांचे अवशेष इथं दफन केले होते. मग आपण असं इथं कुठं लिहिलेलं नाही काहीच. हिस्ट्री हिस्ट्री सांगायला असं बरेच कॉन्ट्रावर्सी असते, त्यामुळे मी सांगत नाही. असं असतं. ते संभाजी महाराजांचे मित्र होते ना, कवी कलश, यांचं शिरच्छेद इथंच केलं असं लिहिलं इथं. त्यांची समाधी. त्यांचे मित्र नव्हते का ते कवी कलश? त्यांच्यासोबत गेलते ना ते. हां, त्यांचं इथं मृत्यू झाला.
तर ते संग्रहालय विचारलं मित्रांनो, इथून आतमध्ये आहे, तुळापूर गावातून थोडंसं आतमध्ये पुढे गेल्यावर तुळापूर वाक वस्ती म्हणून आहे. तर ते प्रायव्हेट आहे, तुम्ही जाऊ शकता. तर आम्ही नाही जाणार सध्या, कारण विमान उठला असणार आहे घरी, त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट घरी जाणार आहे. तर मित्रांनो 3 वाजलेत, झालेलं आहे आमचं सगळं तुळापूर संभाजी महाराज समाधी दर्शन. तर एवढं मेंटेन नाही केलेलं, पण ठीक आहे, एकदा तुम्ही व्हिजिट करू शकता. हेच आहे की आपले गड किल्ले वगैरे वगैरे सगळं एवढं आहे. हिस्ट्री पण मेंटेन करायला थोडंसं कमी पडतं आहे. पैसे वगैरे नाही लागत, फक्त आम्ही गाडी बाहेरच पार्क केली तर त्यांनी 20 रुपये घेतले. तसे 40 रुपये, ते म्हणले 20 रुपये द्या. पावती नाही दिली ना? दिली 20 रुपयाची पावती दिली. आलंय मित्रांनो द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल प्राली. प्रियंकाला साडी घ्यायची आहे. प्रियंकाने ऑलरेडी घेतली आहे पाडव्याचं गिफ्ट. कसं आहे, सगळ्यांना आवडली प्रियंकाची साडी. तुम्हाला आवडली का? खाली कॉमेंट्स करा बरं जरा, बघू मला. कॉम्बिनेशन चांगली आहे. आता घेतली, आवडली तर घेऊनच टाक, नको विचार करू जास्त. चलो गाईज, झालेली आहे शॉपिंग. घरी गेल्यावर दाखवतो काय काय घेतलंय. यांना पण घेतलेत कपडे. हे बघा, श्रावणला हे कपडे घेतलेत. दाखव, तिकडे उभं राहिला जरा. शर्ट आणि जीन्स. शर्ट थोडा मोठा आहे पण वाढतोय, हाईट वाढते अंगाचं. घेतलं तर बरं. सौम्य तुझं दाखव. सौम्यला घेतलाय हा 1 पीस. मस्त आहे साडी. वाटले कपडे खाली कॉमेंट्स करून सांगा, कोणाचा आवडला तुम्हाला सगळ्यात जास्त. घेतो ना, राहू दे ना, ठीक आहे. मित्रांनो आज आहे पाणीपुरीचा बेत. त्याच्यात खायचंय, ह्याच्यात रगडाने चिंचेचं पाणी, रगडा, शेव, पुरी आणि अजून काय. हे कोणतं पाणी आहे? पुदिना. सांगा रे कशी झाली आहे, खाल्ली का नाही? आणि बटाट्याचं होतं ना काय ते? अच्छा, हे रगडा बनवला का त्याचा? बुडून खायची, बुडून. हा खा, सांग कशी झाली सांगा. इथं मामीने खाल्ली पण ऑलरेडी. खा तू, रगडा बनवून खा आता. तू सांग कशी झाली. विवानचं बघा काय चाललंय इकडं. ए टकलू, टकलू. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपू. आम्ही वॉकला आलोय सगळे. विवान, प्रियंका, इकडे बघा रे चिल्ले पिल्ले गँग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, एवढे केअर, सी यू.